हाय हॅलो नमस्कार. मी प्रणिता स्वागत करते होममेकर प्रणिता या आपल्या चॅनलवरती. तर मी तुमच्याशी आज झटपट होणारी 15 ते 20 मिनिटात रेडी होईल अशी एकदम सोपी अंडा ग्रेव्ही मसाल्याची भाजी शेअर करणार आहे. तर आता आपण इथे 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहे आणि थोडं खोबरंसुद्धा किसून घ्यायचं आणि हे दोन्ही जे पदार्थ आहेत छान लाल रंगावर येतपर्यंत भाजून घ्यायचे आणि हे एका बाजूला थंड करायला ठेवायचे. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा, धणेपूड असेल तर ती, नाही तर थोडे धणे देखील तुम्ही भाजून घेऊ शकता. त्यानंतर एक मोठं टोमॅटो, जिरं हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं. असं वेगळं वेगळं काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि माझ्या एका मुलाला तळलेले अंडे आवडतात आणि एकाला बिना तळलेले. तर आता त्याच्यासाठी 2 अंडे मी तळून घेणार होती. आणि तळतानाची महत्त्वाची टीप म्हणजे तेल छान असं एकदम गरम होऊ द्यायचं नाही, तर ते अंडं जे आहे ते कढईला चिकटून बसतं. तर त्यामुळे तेल देखील मग खराब होऊन जातं. तर आता हे एका बाजूला मी अंडे काढून घेतलेले होते. आता तेच जे कढईत तेल उरलेलं होतं त्याच्यामध्ये आता जो पूर्ण एकत्र मिक्स मसाला काढलेला होता, हा मसाला आता मी सगळं कढईमध्ये त्यात टाकून घेतलेला आहे. त्याला छान असं मस्त एकजीव मिक्स करून घ्यायचं. एका बाजूने छान असं हलवत राहायचं जेणेकरून आता आपला मसालाही तळायला लागणार नाही. बघा आता मी इथे जी भरणी दाखवत आहे, तर ही आहे चिनीमातीची भरणी. मला हळदी कुंकवाला वाणामध्ये मिळालेली होती आणि मी ठरवलेलंच होतं की मला, आणि ऐकून पण होते की मीठ जे आहे ते चिनीमातीच्या किंवा आपल्या काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आणि घेण्याचा विचारच करत होते. तर ही भरणी मला आता हळदी कुंकवाला मिळाली होती, त्यामुळे मी खूप जास्त खुश झालेली होती. तर आता इथे यामध्ये मीठ मी ठेवलेलं होतं. बघा आता तोपर्यंत आपला मसाला देखील मस्त असा होत आलेला आहे. त्याला छान तेलसुद्धा इथे सुटलेलं होतं. बस 5 मिनटापर्यंत हे असं शिजवून घ्यायचं, कारण आपण ऑलरेडी छान कांदा वगैरे भाजलेला असतो, त्यामुळे खूप जास्त असं करायची गरज नसते भाजून घ्यायची. आता इथे छान तिखट, मीठ, हळद आणि थोडा गरम मसाला मी टाकलेला आहे. हे सुद्धा छान असं 2-3 मिनटापर्यंतच असं परतून घ्यायचं. बघा छान आता कोरडे मसाले इथे मिक्स करून घेतलेले आहे आणि छान असं परतवून घ्यायचं. आता हे सुद्धा मसाला आपला तळायलाही लागणार नाही आणि थोडंफार पाणी जे आहे ते आता यामध्ये सोडून घ्यायचं. जे मिक्सरच्या भांड्याला वगैरे काही मसाला लागलेला असतो ते सुद्धा असं विसळून वगैरे त्यात पाणी असं मिक्स करून घ्यायचं. बघा आता छान अशी ग्रेव्हीची भाजी मी करणार होती, एकदम पाणी वगैरे पण इथे टाकणार नव्हती. आता मसाला शिजतपर्यंत थोडं पाणी इथे टाकून घेतलेलं आहे. हे सुद्धा छान असं 5 मिनटापर्यंतच होऊ द्यायचं, एकदम जास्त होऊ द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर छान असं मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे. तर तेवढ्या वेळापर्यंतच आता आपण इथे जे आपण बॉईल केलेले अंडे आहेत त्याला छान असं मधामधात कट करून घ्यायचं. बघा छान आपल्या मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर मी इथे टाकून घेतलेली होती आणि अंड्याची भाजी असो की कुठलीही मसाल्याची, मला कोथिंबीर ही जास्त प्रमाणात खूपच आवडते. तर आता इथे छान अशी कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेतलेली होती आणि इकडे मी अंडे जे आहे बॉईल केलेले त्याला आता कट करून घेणार होते, कारण तो थोडं थोडं वरूनच कट केल्यामुळे छान अशी अंड्यामध्ये छान असा मसाला आतमध्येपर्यंत जातो. बघा आता इथे चाकूच्या मदतीनेच वरून अशी करून घेणार होती. एकदम जास्तसुद्धा करून घ्यायची नाही, नाही तर मग ते पुन्हा तुटण्याची शक्यता असते. तर आता हे जे सगळे अंडे आहे आता हे मी मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. छान अंड्याला असं कट करून घेण्याचा फायदाही असा होतो की आतमध्येपर्यंत छान मसाला जातो आणि नुसतं मुलांनी जरी अंडं खायचं म्हटलं तरी एकदम खायला असं टेस्टी लागतं. तिखट मीठ त्याच्या आतमध्येपर्यंत जातं, त्यामुळे चवही एकदम छान लागते. बघा आता इथे पूर्ण मी अंडे जे आहे ते मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहे. त्यानंतर 5 मिनटं हे देखील झाकून ठेवणार होती आणि थोडंसं किंचितसं असं आता यामध्ये पाणी सोडून घ्यायचं, जेणेकरून मसालाही आपला इथे करपणार नाही आणि नुसतीच ग्रेव्हीची भाजी अशी खूप सुंदर लागते. माझ्या मुलांनाही अशीच भाजी आवडते, त्यामुळे आज त्यांच्यासाठी म्हटलं अशीच भाजी करायचं ठरवलं होतं. तर बघा आता थोडंसं असं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर छान असं आता हे झाकून ठेवून द्यायचं. बस 5 मिनटापर्यंत जरी झाकून ठेवलं तरी इथे आपली भाजी रेडी होऊन जाते. तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही पाणीसुद्धा मिक्स करू शकता, पण मला यावेळेस पाणी जास्त टाकायचं नव्हतं, त्यामुळे अशी भाजी मी तयार करून घेतलेली होती. 5 मिनटामध्ये आता आपली इथे भाजी रेडीसुद्धा झालेली आहे, बघू शकता. छान तेलही सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला होता. तर आता आपली इथे भाजी रेडी आहे. अशी चटपट आणि झणझणीत भाजी करण्यासाठी प्रणिता होममेकरला फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली. आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.